एक पहिलं गोष्ट बघायचं म्हणलं तर हेमाडपंथी नावाची कोणतीही शैली म्हणजे मंदिर स्थापत्य शास्त्रामध्ये नाही, भारतीय मंदिर स्थापत्य शास्त्र. आता हे आपल्याला मी कोणत्या बेसिसवरून सांगतो की आता प्रत्येक गोष्टीसाठी एक SOP लिहिलेले असतात, करेक्ट. तसे मंदिर स्थापत्यावर भरपूरसे ग्रंथ लिहून ठेवलेले आहे. ओके. जसं की बृहसंहिता झालं, अपरिचित पृच्छा झालं, समरांगण सूत्रधा झालं, मयमतम झालं, त्या व्यतिरिक्त मत्स्य पुराण, अग्निपुराण. ह्याच्यामध्ये मंदिर बांधायचं कसं, दगड कसा निवडायचा, मंदिराचा कोणता भाग असतो त्याच्याविषयी माहिती दिली. त्याच्यामध्ये एक आपण एक हे म्हणू शकतो की सगळे प्रकार दिले. जसे की मंदिराची जर आपण प्रकार बोलायचे गेले तर मुख्य 3 प्रकार आपल्या भारतात आढळतात. एक आहे नागर शैली, ओके. हां. दुसरी आहे द्राविड शैली, तिसरी आहे वेसर शैली. नागर शैली जर प्रामुख्याने बघायचं बोललं तर ती आपल्याला